निसर्ग राजा शेतकऱ्यावरती कोपलाय का असंच म्हणायला हरकत नाही. कारण आपण जर पाहिलं सातत्याने मात्र शेतकऱ्यावरती निसर्ग कोपल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 15 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर असाच अवकाळी पाऊस झाला, त्यामध्ये मात्र शेतकऱ्याचं मोठं प्रचंड नुकसान झालं. हातात तोंडाशी आलेलं गव्हाचं पीक, हरभरं, त्याचबरोबर आपण जर पाहिले तर ज्वारी असेल, बाजरी असेल, याचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र काल रात्री झालेल्या पावसाने अक्षरशः शेतकऱ्याचे कंबरडच मोडले असं म्हणायला हरकत नाही. कारण की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उभा डाळिंबाचा बाग पूर्ण आडवा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लाखो रुपये खर्च करून कसं तरी शेतकरी या पिकाकडे आपली नजर लावत होता, की यामधून काहीतरी जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघेल, जो खर्च केलाय तोही निघेल. मात्र असं होताना कुठेही पाहायला मिळत नाही. आपण जर पाहिलं तर अक्षरशः पूर्ण बाग हा आता आडवा झालेला आहे. जे काही खर्च केला तो खर्च तर दूरच, मात्र हे झाडं जगतील का नाही हा प्रश्न मात्र आता शेतकऱ्यासमोर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण लाखो रुपये खर्च करून ही अक्षरशः त्याच्या डोळ्यासमोर त्याचं बागाचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता कुठेतरी त्याने रोजंदारीने माणसं आणून हे झाड मात्र आता पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न ते करीत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र शेतकरी जे काही आडवे झालेले डाळिंबाचे आहेत त्याला आता उभं करण्याचा प्रयत्न करते. त्या ठिकाणी मात्र लाकडं लावून त्याला उभं करताना आपल्याला पाहिजे पुन्हा हा खर्च आहे. कारण रोजंदारी 1000 ते 500च्या वरती गेलेले आहे. पुन्हा माणसं रोजाने लावायचे, पुन्हा ते झाडं उभा करायचे. मग जे काही डाळिंबाला खर्च होता तो तो वेगळाच आहे. परंतु आता हा निसर्गाने पुन्हा एकदा त्यांच्यावरती जे काही अवकाळी आर्थिक नुकसान केलं हे देखील वेगळंच आपल्याला पाहायला मिळते. मी आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यातील आडोळ या परिसरामध्ये आलेलो आहे. इथे काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार. काय सांगाल, जे काही काल पाऊस झाला होता त्यामुळे सर्व बाग तुमचा आडवा झालेला आहे? संपूर्ण सगळं सर आता सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. दुसरं पीक बी नाही. डाळिंबाची आशा केली होती, आता फार त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याला काय करावं आता, त्याला नाही इलाज आहे. आता रोजंदारी माणसं लावून सनी आता उभं करणं कसं तरी पुढचं भविष्य पाहायचं. किती खर्च आला होता, किती एकर बाग? हा, याला आता 2.5 एकर बाग आहे सगळा. 2.5 एकर मध्ये आता आतापर्यंत त्याला 3-3.5 लाख रुपये गेले असतील लावणीपासून. मला सांगा, शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आहे. काय हेच कारण आहेत का असं म्हणाला? हेच कारण आहे सर. आता तोंडाशी आलेला घास आहे. आता जवळजवळ 10 महिने झालेले प्लॉटला आणि येणाऱ्या डिसेंबरला आता त्याला धरायचं होतं. आणि असं नुकसान आता आज अचानक चक्रीवादळाला भलती गारपीट झाली. आता तुम्ही बघा, पूर्ण 70% पूर्ण प्लॉटचं नुकसान झालेलं आहे. आता त्याला 600 रुपये रोजानं मंजूर लावलेलं आहे. आता उभा करणं आहे. एक तर डाळिंबाच्या झाडाचे मूळ सर पूर्ण वरती राहते आणि पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण आडवे झालेली आहे डाळिंब. आता त्याला उभा करणं आहे आणि ते 70% तर आता त्याची हानी झालेली आहे झाडाची. म्हणजे आतोनात नुकसान झालेलं आहे आमचं त्याचं. काय वाटतं का तुम्हाला हे झाड वाचतील म्हणून? आता सर प्रयत्न तर करणं आहे. त्याचं 70% तर नुकसान झालेलं आहे त्याचं आज रोजी. पण आता बांबू लावून त्याला उभं करणं चालू आहे. आणि त्याची जी खालची हानी असते ती आता जवळजवळ 60-70% त्याच्यामुळे पूर्ण तुटलेले आहे. पूर्ण म्हणजे वारं जितकं होतं सर की ते झाड पूर्ण चक्री मारलेली झाडांनी आणि पूर्ण बिंगून ते खाली पडलेले आहे. आता त्याला उभं करणं आहे. हे अशा पद्धतीने उभं करणं चालू आहे. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी मात्र हा काय झोपलेला बाग आहे तो कुठेतरी त्याला उभं करण्याचा प्रयत्न मात्र शेतकरी करीत आहे. कारण आपण जर पाहिलं तर नक्कीच शेतकरी हा वाचला तर जग वाचेल. कारण की जगाचा कणा हा शेतकरी आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेतकऱ्याचं अक्षरशः मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बाबा, तुम्ही आतोनात प्रयत्न करतायत बाग वाचवण्यासाठी. हो, प्रयत्न करतो, पण शासनानं आता पाठीमागे उभा राहावं आमची अशी अपेक्षा आहे. कारण याला खर्च भरपूर झालेला आहे आणि रात्रीचे अचानक आल्या पावसामुळं धांदल उडून गेली. कोणालाच काही समजायला काय करावं. गारी भरपूर पडल्या, वारं वादळ भरपूर होतं. शेतकऱ्याला अनुदान द्यावं अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे, कर्जमाफीची घोषणा केली, त्याचा काय फायदा होईल? फायदा याच्यात होतो की नव्हतं काय माहिती, आता शासन काय करतं त्याच्यावर अवलंबून आहे. है की नाही? आपण काय सांगू शकतो सर याच्यावर? काय वाटतं तुम्हाला? सर हे नुकसान म्हणजे आता म्हणजे झाडं आता धरायची होते आम्हाला. धरायचे म्हणजे डिसेंबरमध्ये झाडं धरायचे. आता हे झाडं पडलेत म्हणजे हे झाडं आता पुढल्या वर्षी गेले धरायला. म्हणजे आता हे या वर्षी याला धरता येत नाही, काही नाही. आमचं हे 2-4 लाख रुपयाचं नुकसान आहे. झाडं जगती का नाही जगती याचाच आम्हाला भरोसा लागणार. याची मेन मुळी का तीच काटलेली आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर या काल जो काही वारं झालं तर वारं मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कारण की हे चक्रीवादळ होतं आणि गारपीट झाली, त्यामुळे शेतकऱ्याचं उभं पीक आहे
जे डाळिंबाचे पीक आहे ते आडवं झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेला आहे. जसं जसं शेतकरी कुठेतरी त्या सर्व संकटातून सुधारण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी वर येण्याचा प्रयत्न करते, पुन्हा एकदा निसर्गाचा कोप त्यांच्यावरती होतो आणि पुन्हा त्यांचं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र सरकारकडे हीच अपेक्षा आहे की हे जे पंचनामे त्वरित झाले पाहिजे आणि काहीतरी आर्थिक नुकसान भरपाई त्यांना करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळते. संजय आहेर, एल एस मराठी, छत्रपती संभाजीनगर.